पाणी नाही पित का? काय बाबा, सगळे पाणी पितो ना आपण. आय मीन टू से, कोणी दारू पितं का इथे? कोणी दारू पितं का इथे? कोणी हात वर करणारे आम्ही पितो म्हणून? अहो काय सांगायचं, त्या दारूची तर फार गंमत आहे. आपल्याला वाटतं दारूची काय, मला पण वाटतं दारू म्हणजे नक्की काय आहे, पण कधीतरी आमच्यावर मिटिंगला येऊन बसा. चहा नाही हो महाराज, पाणी नाहीच, दारूच. दारू मध्ये कली राहतो. तुम्ही म्हणाल वाईन पितो, दादा वाईन पितो, ताई थोडीशी वाईन, दादा त्यांच्याकडे बघा वाईन, थोडीशी वाईन घेतो, थोडीशी ब्रँडिंग, म्हणजे ती शरीरासाठी चांगली असते. हे कोणी आणि नवीन कार्ड वगैरे माहित नाही. शरीरासाठी दारू चांगली असते. अरे गप ते कायच्या, काहीतरी फालतू तुला प्यायची असते दारू आणि तू उगाच काहीतरी मेडिकल रिझन देत असतो. दारू मध्ये कली राहतो, दारू मध्ये कली राहतो. व्यंकटानंद भारती यांचा एक सुंदर दृष्टांत आहे. त्यांना एक माणूस भेटला, ते दृष्टांत सांगायचे असे. ते बोलले त्यांना एक माणूस भेटला, त्या माणसाला त्यांनी सांगितलं की तू 3 गोष्टींपैकी एक गोष्ट नक्की निवडायची. त्या 3 गोष्टी कोणत्या होत्या? त्या 3 गोष्टी कोणत्या होत्या? एक होती दारू, दुसरी होती चोरी आणि तिसरी होती बलात्कार. दारू, चोरी आणि बलात्कार. त्यांनी स्वामींनी सांगितले या 3 पैकी तुला एक गोष्ट कंपल्सरी निवडायची. तर त्या माणसाने काय विचार केला? बलात्कार केला, दुसऱ्याला त्रास आहे. चोरी केली, दुसऱ्याला त्रास आहे. दारू आपली आपण प्यायची आहे ना, दारू काय आपली आपण प्यायची आहे, त्याच्यामध्ये काही एवढा त्रास नाहीये. आपली आपण दारू पिऊ, दार बंद करून घेऊ आणि रात्र काढू, सकाळी हँगओव्हर, ठीक आहे असं त्याला वाटलं. मग त्यांनी काय केलं? दारू पिली आणि पुढे जाऊन स्वामी सांगतात दारू पिऊन त्याने त्या उरलेल्या 2 गोष्टी केल्या. त्याने खूनही केला, त्याने चोरीही केली, त्याने बलात्कारही केला. म्हणजे सगळ्यात वाईट जर ती असेल तर ती दारू असते, जी स्वतःला आपल्याला आपल्या नशेपासून दूर करून एका वेगळ्या दूध नशेमध्ये येत असते. दारू पिणाऱ्या माणसांना कधी बघितले तुम्ही? त्यांना म्हणजे कीर्तनामध्ये बरंच काय बोलतात, त्यांना रस्ता कमी पडतो, ते इथून तिथून डुलत असतात, मग ते कुत्र्याला पण ऐक ना असे म्हणत असतात, असं बरंच काय काय दारूवाले ते बारगळत असतात. दारूच्या ठिकाणी राहतो तो म्हणजे कली असतो.